तर मित्रांनो, आज सकाळी आपली पेंच टायगर रिझर्वमध्ये तुरिया कोर गेटची सफारी आहे. आपण सफारीला निघालो, पण त्यापूर्वी इथे आपलं आता परमिट चेक होतं आहे. परमिट चेक झाल्यावर इथे गाईडची अलॉटमेंट होते. गाईड पण आपल्याला मिळाले आहेत. आपले आता आय डी चेक होत आहेत. आय डी चेक झाल्यावर आता आपल्याला इथून आत सोडण्यात येईल. काय सुंदर वातावरण आहे. प्रचंड थंडी आहे. असं वाटतच नाही आहे की एप्रिलमध्ये आपण आलो आहोत. नोव्हेंबर डिसेंबरची गुलाबी थंडी पडली आहे. खूपच मस्त. चला तर बघूया मग काय काय दिसतंय आजच्या दिवसात. तर मित्रांनो, तुरिया गेटमध्ये आत एंट्री केल्यावर 3 झोन आहेत आतमध्ये, नंबर 1, 2 आणि 3. तर त्यातील आपल्याला रोड नंबर 1 मिळालेला आहे. ते फेमस टायगर स्वस्तिक आहे आणि F1 आहे. तर बघूया आपलं लक. जंगलात आत आल्या आल्या स्पॉटेड डिअर्स, पिकॉक याची तर सायटिंग झालेली आहे. पण आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी जरा थांबावं लागेल. यहाँ से रूट नंबर 1 स्टार्ट होता है. ओके 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 ओके. अपन अभी 1 से एंटर कर रहे हैं और 3 से बाहर आएंगे. ओके. लंगूर पण दिसत आहेत खूप प्रमाणावर. ओके ओके. गाईड भाऊंच्या म्हणण्यानुसार इथे 50,000 तरी स्पॉटेड डिअर्स, अँटलोप्स, सांबार डिअर या सगळ्यांची मिळून संख्या आहे. मोर बघू शकता आपण. इथे चिकार गाड्या थांबल्या आहेत. चिकार गाड्या थांबल्यामुळे कदाचित टायगरचं सायटिंग होत असेल. आपण बघू शकता चिकार गाड्या थांबल्या आहेत. आपली पहिली टायगर सायटिंग झालेली आहे. टायगर उठला आहे. आपण बघू शकता. हा सब एडल्ट आहे अजून. कॉलिंग पण जोरात चालू आहे. झोपला. सायटिंग तर झाली आहे. टायगर काय उठायला तयार नाही आहे. झोपलेला आहे. कोर झोनचे हेच वैशिष्ट्य असतं. आपण एंट्री मारल्या 10 मिनिटाच्या आत सायटिंग झालेली आहे. हा एक आर्टिफिशियल पॉन्ड आहे. मॉन्सून सीझनचं पाणी जमा होतं याच्यात.
पिकॉक डान्स करताना आपल्याला दिसते. मोर नाचताना दिसतोय आपल्याला दगडाच्या पाठी. आता आपण आलो आहोत एका हिली टेरेनवर. रॉक्स खूप आहेत आणि इथे आपल्याला लेपर्ड सायटिंग होऊ शकते. जंगल एकच आहे पण झोन्स वेगवेगळे आहेत, टेरेन्स वेगवेगळे आहेत. पूर्ण हिली टेरेन आहे. त्या डोंगरावर चढल्यासारखं फिलिंग येते, तेही जंगलाच्या. वा, क्लायमेट पण एवढं मस्त आहे, खूपच छान. वाटणारच नाही की एप्रिलच्या गरमीत आपण सफारी करत आहोत. जसं म्हणतात ना, सफारीमध्ये तुमचे गाईड आणि ड्रायव्हर हे हुशार पाहिजे. आमच्या गाईड साहेबांनी आत्ताच पगमार्क शोधलेले आहेत, आपण बघू शकता. एखादं कॅटवॉक मिळालं असतं ना, ही शपथ, माइंड ब्लोईंग. बघूया काय आहे नशिबात. जंगल फॉल बोलते हैं इसका एक्चुअली में क्या है, गाइड छोटा रहता है पर लंबा फ्लाइंग करता है. आपल्याला इथे एक जंगली कोंबडा दिसलेला आहे. इथे आपल्याला एक भलं मोठं घोस्ट दिसलेलं आहे. साईज बघा फक्त त्याची. घोस्ट ट्रीबद्दल जास्त काय बोलणार नाही, सरांना त्याच्याबद्दल माहिती आहेच. भलं मोठं घोस्ट ट्री आहे. पूर्ण रॉकी एरिया, पूर्ण रॉकी एरिया. ज्या माउंटनवर आपण चढलेलो, आता तेच उतरून आपण बॅकवॉटर्सकडे चाललेलो आहोत, जिथे आपल्याला इंडियन बायसन म्हणजे गोर हे बघण्याचे चान्सेस जास्त आहेत. मित्रांनो, आपण बघू शकता जंगल एकदम शांत पडलं आहे. कुठेच काही कॉलिंग होत नाही आहे. एक जिप्सी आलेली आहे. नेहमीप्रमाणे आता एकच करायचं आहे की त्यांना विचारायचं आहे की कुठे काय कॉलिंग होतं आहे का. तर मित्रांनो, जसं आपण ऐकू शकता लंगूरचे कॉल येत आहेत आणि हे लेपर्डसाठी आहेत. बघूया लेपर्ड सायटिंग होते आहे का. ऐकू शकता आपण, हे लंगूरचे कॉल आहेत. लंगूरचे कंटिन्युअस कॉल आहेत. सगळे बार्किंग डिअर्स, स्पॉटेड डिअर्स एकदम कॉशन आहेत, अलर्ट मोडवर आहेत.
नक्कीच हे लेपर्डसाठी कॉल आहेत. मित्रांनो, या अशा रोडवर एखादा कॅटवॉक मिळाला ना, हा मजाच येईल. कॉल तर होतोय अजूनही. डिअर्स पण सगळे एकदम अलर्ट मोडवर आहेत. ह्या साईडने कॉलिंग सुरू झालं आहे. मित्रांनो, बायसनची सायटिंग झाली आहे. बायसनचा अख्खा एक झुंडच दिसला आहे आपल्याला. ही पिल्लं आहेत सगळी त्यांची, बायसनची. बायसनचं फ्रेंडली मारामारी चालू आहे, जसं आपण बघू शकता. रोड क्रॉस करतात. खूप मोठा झुंड आहे हा बायसनचा. या सगळ्या फिमेल्स आहेत. आणि हा आता उडी मारण्याच्या तयारीत. गाडीच्या समोरच येऊन उभे राहिलेत. ते हल्ल्याशिवाय आम्हालाही हलता येणार नाही. ग्रेझिंग चालू आहे सगळ्यांचं. बघू शकता आपण. सकाळचे फक्त 8 वाजलेत आणि बघू शकता जबरदस्त ऊन आहे. किड्यांचं कॉलिंग आहे. मित्रांनो, ब्रेकफास्ट टाईम झाला आहे. ब्रेकफास्टसाठी आपण इथे आलेलो आहोत. सगळ्या गाड्या थांबतात ब्रेकफास्टसाठी. इकडची स्पेशालिटी म्हणजे आलू बोंडा. आपण महाराष्ट्रात वडापाव बोलतो, एवढंच. तर मित्रांनो आपण आलो आहोत पेंच रिव्हर. हे आहे पेंच रिव्हर. अजूनपर्यंत सायटिंग नाही झाली आहे, पण आपण नेचर बघू शकतो. खूप सुरेख आहे.
ड्राय फॉरेस्ट, पूर्णपणे जंगल सुकलेलं आहे. सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आफ्टर ब्रेकफास्ट. बघूया लक साथ देतं का. जी सकाळची एक सायटिंग झाली त्यानंतर फक्त कॉल्सच ऐकू आले. पायसनच्या व्यतिरिक्त अजून काही दिसलं नाही. सेकंड इनिंगमध्ये ट्राय करूया आता. आता वाजले आहेत सकाळचे 9, पण वाटत नाही. रखरखीत ऊन आहे. जसं की आपल्याकडे 12 वाजता जसं ऊन असतं तसं इथे हे 9 वाजता आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकताय तलावाच्या इथे कॉलिंग चालू आहे आणि आम्ही सगळे थांबलो आहोत. सगळ्याच गाड्या थांबल्यात. बघूया लक साथ देतं का. इथे एक कॅन्टर पण थांबलाय. पिकॉक कॉल देत आहेत. पिकॉक तिथे झाडाखाली आहे. आपल्याला दिसेल आता. हा जो झाडाखाली आहे ना पिकॉक, याचा कॉल येतोय. हा कॉल देतोय मगासपासून. हा बघा, ऐकू येत आहे ना आपल्याला पिकॉकचा कॉल. तर मित्रांनो, जसं आपण ऐकू शकताय डिअर्स कंटिन्यू कॉलिंग चालू झालेलं आहे. देख रहे हैं यार, वो वाला नहीं है यहाँ पे तर अशाच प्रकारे मित्रांनो, जे सकाळी आपण एंट्री मारली तुरियामध्ये आणि आपल्याला सायटिंग झालं, त्याच्यानंतर आत्तापर्यंत तरी एवढे कॉल्स ऐकू आले पण सायटिंग झालं नाही. आणि आता वेळ झाली आहे आणि आपल्याला जंगलाच्या बाहेर पडायचं आहे. तर एवढी काही लकी ठरली नाही ही सफारी. बघूया आता. दुपारची सफारी आपली आहे सिल्लारीमध्ये, महाराष्ट्र साईड ऑफ पेंच. तिथे कुठल्या प्रकारची सायटिंग होते किंवा काय कसं काय घडतंय ते बघू. मी अपडेट ठेवीनच. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलात आपण रानगवे बघितले, हरणं बघितली. हरणं खूपच आहेत, प्रमाणाबाहेर आहेत. आत्ताही आपण बघू शकता.
आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण का तसंही काय बघण्यासारखं नाही आहे आता. प्रचंड गरमी वाढलेली आहे. सकाळचं क्लायमेट आणि आत्ताच्या क्लायमेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर सी यू सिल्लारीमध्ये, महाराष्ट्र साईड ऑफ पेंच.